अंधारे यांनी थेट गृहमंत्री अस्तित्वात नसल्यानं जाब कोणाला विचारायचा असा थेट सवाल उपस्थित केला। मात्र परभणीमध्ये परिस्थिती सध्या तणावाची आहे। दगडफेक झाली आहे, जमावानं दुकानं गाड्यांवर दगडफेक केल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषदेसमोर दगडफेक झाली आहे। परभणीत जुन्या जिल्हा परिषदेसमोर हा सगळा प्रकार घडलाय। जमावाची दुकानं गाड्यांवर दगडफेक झाल्याचं पाहायला मिळतंय। परभणी बंद दरम्यान जमाव आक्रमक झाला आणि या जमावानं पोलिसांनाही लक्ष केलं। पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे पोलिसांना काहीसं मागे यावं लागलं, मागे हटावं लागलं। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं। आत्ताची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। आगीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। शहरात मोठ्या प्रमाणात खरं तर पोलीस बंदोबस्त तैनात असला तरी जमाव देखील आक्रमक झालाय। जमावानं दुकानांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे। हातात मिळेल त्या वस्तूची तोडफोड करत जमाव पुढे जातोय। रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड जमावानं केली आहे। तसंच दुकानावरच्या पाट्या असतील, इतर साहित्य आहे, याचीही जाळपोळ करण्यात सुरुवात झाली आहे। पोलिसांकडनं जमावावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलक पोलीस मात्र आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। जमावाकडनं दगडफेक सुरू आहे, जाळपोळ केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावरती येतो तेव्हा पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं असा सवाल विचारला जातोय। आक्रमक जमावानं जाळपोळ केल्याचंही पाहायला मिळतंय, त्यामुळे आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ खरं तर एकीकडे बंद पाळण्यात येत होता, शांततेचं आवाहन करण्यात येत होतं, मात्र जमाव याच बंद दरम्यान आक्रमक झालाय। या जमावानं परभणीतलं वातावरण आता तणावाचं निर्माण झालंय। परभणीत तणाव निर्माण झालाय। पोलिसांच्या नळकांड्या फोडल्या आहेत, मात्र जमाव मागे हटायला तयार। परभणीमधली परिस्थिती सध्या तणावाची आहे। पोलीस या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। जी बंद दुकानं आहेत त्या दुकानांबाहेरचं साहित्य, बोर्ड याची तोडफोड करत जमावानं सगळ्या सामानाला आग लावल्याचं पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्या साम टीव्हीवर आपण पाहतोय। दुकानांच्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे। संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ एकीकडे बंद पाळण्यात येत होता, मात्र आता या बंदला हिंसक वळण लागलंय।